इकडे बघा कोण आली ए, कोणासोबत आली बाबू? हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज सर्वकडे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि मी कुर्ता वगैरे मस्त वेअर करून सकाळी 10 वाजता रेडी झालेलो आहे आणि सगळीकडे गणरायाचं आगमन हा आनंद एकदम नेक्स्ट लेवलचा असतो आणि खूप मजा येते. गणपती बाप्पा ज्यावेळेस येतात त्यांचं आगमन होतं आणि फायनली तो त्यांचा आज पहिला दिवस असणार आहे. सर्वीकडे पूजा चालू आहेत आणि आपल्या नानी संच्या इथे देखील गणपती असतो 5 दिवस. तर सर्वांनी दर्शनाला यायला विसरू नका. तर आता जातोय मी बाप्पाच्या दर्शनाला. गाईज फायनली बाप्पा मकारामध्ये बसलेले आहेत आणि सर्वजण इकडे आलेले आहेत, हे बघू शकता. झाली का तयारी? आता झाली तयारी म्हणजे मोदक झालं, तुझ्या आईसने बनवलं, मी भाजी बनवली, चण्याची भाजी बनवली, चण्याची भाजी, वरण आणि भात. नाही बिड्या सोकल ना ते बिड्या. नानी कसं वाटतं गणपती आल्यावरती? म्हणजे गणपती आल्यावर चांगलं वाटतं, आपल्याला बरं वाटतं, आनंद आहे, सगळी एकत्र येतात, जेवतात, खावतात, मजा करतात. त्यासाठी आपण गणपती आणतो, मजेसाठी आणतो. मम्मीने घेतले इकडे मोदक आणि मम्मी काय बनवते? निवड नैवेद्य आणि मोदक बनवते बाप्पासाठी, लाडक्या बाप्पासाठी. असंच आता मला काय म्हणतो, तुला मी कधी बनवलंय? मंडळी, मी आता चाललोय गावामध्ये. गावामधले जे जे गणपती आहेत त्यांचं दर्शन घेऊन येतो. गावामध्ये आलो, आपली गाडी पार्किंगला केली आणि निलेश शेठ भेटला आपल्याला आणि निलेश शेठ सोबत आपण चाललोय आणि सोमतीला सुरत जाता देखील आहे. आम्ही चाललोय आता लोढामध्ये. भावा काय काम आहे लोढामध्ये? काय नाही, कुंड्या जरा शोभा वराचे गणपती बाप्पाचं जरा हिरवगार सगळीकडे झालं पाहिजे. सो त्यामुळे आम्ही चाललोय आता लोढामध्ये. ना पहिला इथं चाललोय आपण धरण्याला, धरणा कॅम्प मध्ये, त्यानंतर जाणार लोढामध्ये. मेस्त्री आहे ना, त्याला पैसे द्यायचे आहेत. हे बघा पैशाचा 50चा बंडल ते पत्ता घ्यायला हवा, पैसे घेऊन बसताना. नाही तिथे आपण काम घेतला होता ना, पैसे द्यायचे मिस्त्रींना. चलो मामा काय चालू आहे निलेश दादाला कुंड्या घेण्यासाठी. हे बघा इकडे खूप सुंदर सुंदर कुंड्या आहेत. आता कोणती आवडते भावाला ती बघूया. आणि बैल बघू शकता इकडे. वाव मस्त. भावा काय आहेत नाव बैलांची? या बैलाचं नाव सोन्या, मथुर, सर्जा, बकासूर, बिरजा, लक्ष्या. त्यांच्या हाती पण पळणार आहे ती माधुरी हत्ती, ती कोलकाताची आहेत ना. टोपच्या जोड आहेत बाई. या उतरायला लागतील आपल्या खिडकालीच्या अड्ड्या. इकडे सर्व आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर. हे बघा इकडे सर्व आहे, सर्व बाई जे पाहिजे ते. गाईज इकडे बघा भावानी काय उचललंय, कासव. ही रिअल आहे का? मस्त वाटतं. त्याच्यात पाणी टाकल्यावर फुलं वगैरे टाकले ना भाई, एक नंबर वाटत. भावा हे बघ, एक नंबर क्वालिटी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. आपल्या शॉपमध्ये नक्की विजिट मारू शकता. इकडे चॉईस झालेली आहे. ही एक घेतले, हे 2 घेतलेत आणि हे 3 घेतलेत. त्यांची चालू आहे आता पॅकिंग. बिल वगैरे पे केलेत आणि सर्व सामान घेऊन आता आम्ही निघतोय घरी. गाईज मी व्हिडिओ बनवत होतो ना, यो भाऊ आला, बोलते चॅनलचं नाव सांगा. भाई आएगा कल 8 बजे सुबह. कल आएगा तुम्हारा ये दुकान. ठीक है चलो बाय बाय. भाई निलेश शेटचं आपण फेमस वाटतं आता आम्ही आलो डोसा खाण्यासाठी. इकडे बघा गाडी इथे लावली आहे आणि इथं मस्त डोसावाला आहे, श्री बालाजी डोसा. घरी आलोय आणि घरी आपल्या कोण आलोय बघा, सिंगर मंथन जरा एक गाणी बोलून दाखव आपल्याला. जरा एक विराईचा बोलचल जरा. एकवीरेचे आशीर्वादान दिस सोन्याचा उंगवला, एकवीरेचे आशीर्वादान दिस सोन्याचा उंगवला.
बस 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 ओके. कसा आहे मंथनचा आवाज मम्मी? भारी झाला मामा या. काढलंय बाबा. मम्मीला पोराची काळजी पण नाही. पोरगा जेवलाय का नाही काहीच विचारत नाही. तुझे अगोदर अक्षय दादा बोलला मग आमच्या इथे जेवला उदय म्हणून विचारला काय? फोन पण नाही गेला जेवासाठी. तुम्ही बरोबर इकडे तिकडे भागवताना आम्हाला विचार बघा आम्ही थांबता आवाज तुम्ही पोटा भेटता पिशवी आणून जिकडे तिकडे हा पार्सल आम्ही बघता वाट. मम्मी लय हँडसम दिसत ना तू. हा नाही भारी दिसतस. गालबिल वरती माजले मंडळी. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी रेडी होऊन मी आता चाललोय जिमला. नानानी आहे ना ही नवीन गाडी घेतलेली आहे आणि या गाडीचं पूजन मगाशी झाला. मी जेव्हा लोडामध्ये गेलो होतो ना तेव्हा या गाडीचं पूजन झाला होता. मला फोन केला होता त्यांनी, परंतु मी लोडामध्ये होतो. ते कुंड्या वगैरे घ्यायला गेलो होतो ना तेव्हाच आपल्या शाईन गाडीचं पूजन झालं. आपल्या नानानी गाडी घेतली म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेली ती म्हणजे ही शाईन गाडी. चला मी आता निघतोय जिमला. काहीच गणपती बाप्पा आलेले आहेत ना त्यामुळे जिममध्ये गर्दी काहीच नाही. इकडे बघा एकच चप्पल आहे आणि एकच गाडी आहे. काय जिम करून झालेली आहे. थोडं बायसेप मारलं आता निघतोय घरी. इकडे बघा कोण आली आहे. कोणासोबत आली बाबू? होय कोणची सोबत आले? मम्मी आले? कुठे मम्मी? काय गपचूक आली काय सांगला पण नाही. सांगलेलं मम्मीला. मना कुठं सांगलेलंस? आणि सांगलेलं इकडे दीदी आली 5 मिनिट पण नाही बसत तशीच चालली. म्हणजे थांब ना वस्तीला. आज बसायला टाइम मग उद्या येशील ना वस्तीला. एवढा आळ संपायचंय. जा मग जा. काय रे जातेस तू? नको जावा यांची सोबत. जा ने माझी नाही जा. उद्या येणारच ना मग जा माझी नाही. गाडी आहे स्कूटी आहे ना. चालू नसते की ते डोक्यावर वेफर काय रे तुला वेफर आवडता? वेफर आवड जास्त तुझा तो कानातला कुठे? हे बघ कुठे. डान्स करायला डान्स कर. जातेस मग? चला बाय बाय. बाय बाय काय रा. इकडे गावामध्ये आलोय आणि एवढ्या जेवासाठी फोन पण नाही गेला. आता ताट ओपला बाध्य त्याला अजून पैसे देत आता पत्ता यायला. एकाच 2,000 2च 6 एकाच 2,000 2च 4 झालं 4,000 6 झाले. आता जे बातमी रात्रीचं 1 वाजलाय आणि मी घेतले तिकडे 1 डझन केली खायला कारण तुमच्या भावाला बॉडी बनवायची आहे. इकडे सर्वजण आम्ही पत्ता घेतलोय बघा. टाइमपास ह्या पैशांवरती नाही. फक्त गणपती 1.5 दिवस आहेत अंदांचे ते त्यामुळे इकडे आम्ही सर्वजण पत्ता घेतोय आणि मी 1 डझन केली खातो. गाईस रात्रीचे 2 वाजलेत आणि फायनली मी आलोय घरी. तर मंडळी हा होता गणपती बाप्पाचा पहिला दिवस. तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आजच्या ब्लॉगमध्ये तेवढं काही स्पेशल नव्हतं परंतु पुढचे दिवस खूप स्पेशल असतील त्यामुळे पुढचे देखील ब्लॉग बघायला विसरू नका. मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज. गुड नाईट. टेक केअर. #आपुलकी. You must be crazy if you think that I'ma slow down. But wanna hear it talking shit.